नमस्कार मित्रांनो, मुद्द्याला घालूयात सरळ हात. क्वेश्चन नंबर 7 एक्सरसाइज 1.1 12वीच्या मॅथ्सचा डिफरन्शिएशन चॅप्टर आपला चालू आहे. मागच्या एपिसोडमध्ये क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह केला. या एपिसोडमध्ये सॉल्व्ह करूयात क्वेश्चन नंबर 7. याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन काय म्हटलाय, फाइंड द एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ ऑल द पॉइंट्स ऑन द कर्व. कोणता कर्व? y इज इक्वल टू sin 2x मायनस 2 sin x, जिथं dy बाय dx इज इक्वल टू काय सांगितलं आपल्याला 0. सो y आपल्याला दिलेला आहे फंक्शन, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढूयात. डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 0 ठेवूयात आणि एक्सच्या कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज आपल्याकडे येत आहेत ते बघूयात. त्या व्हॅल्यूज मधल्या फक्त त्या व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत ज्या 0 किंवा 0 पेक्षा मोठ्या आणि 2π पेक्षा लहान आहेत. तुमच्या स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये आन्सर याचं चुकीचं दिलेलं आहे. डोंट वरी, मी तुम्हाला करेक्ट आन्सर कसं काढायचं सांगतो. सगळ्यात सुरुवातीला आपल्याकडे दिलेलं फंक्शन आपण लिहून घेऊयात. y इज इक्वल टू sin 2x मायनस 2 sin x. याला आपण डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू x. आपल्याला काय मिळून जाईल, dy बाय dx इज इक्वल टू sin 2x चा डेरिव्हेटिव्ह cos 2x. संपला का डेरिव्हेटिव्ह? नाही. साइनच्या मध्ये परत 2x हा फंक्शन आहे, 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 मायनस हा 2 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज ठेवला, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. हा झाला आपला डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. त्यांनी काय म्हटलंय, डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आपल्याला काय ठेवायची आहे, 0. जर मी याची व्हॅल्यू 0 ठेवली तर माझ्याकडे एक इक्वेशन तयार होणार, 2 cos 2x मायनस 2 cos x इज इक्वल टू 0. या इक्वेशनला थ्रू आउट आपण 2 ने डिवाइड करूयात. हा 2 कॅन्सल होऊन जाईल, 0/2 इज इक्वल टू 0. सो राईट हँड साईडमध्ये काही चेंज नाही होणार. आपल्याकडे इक्वेशन काय तयार झाला, cos 2x मायनस cos x इज इक्वल टू 0. कधी सुद्धा तुमच्याकडे ट्रिग्नोमेट्रीमध्ये या टाईपचं इक्वेशन आलं तर याला सॉल्व्ह करताना तुम्हाला सुपर एक मस्त हिंट देतो. ती म्हणजे सगळे असे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले घ्यायचे ज्याच्यामध्ये एक तर ते फंक्शन पण आपल्याला सेम ठेवता येईल आणि मधला जो डोमेन आहे तो सुद्धा सेम ठेवता येईल. या ठिकाणी डोमेन x आहे, या ठिकाणी डोमेन 2x आहे. बट cos 2x आपल्याकडे असा एक फॉर्म्युला आहे जो फक्त cos x च्या टर्ममध्ये आहे. तो जर फॉर्म्युला आपण इथे लिहिला तर आपलं इक्वेशन अजून सिम्प्लिफाय होऊन जाणार. cos 2x चा दुसरा फॉर्म्युला काय म्हणतो रे, 2 cos स्क्वेअर x मायनस 1 ही झाली cos 2x ची व्हॅल्यू. हा समोरचा मायनस ॲज इट इज cos x इज इक्वल टू 0. बघा बरं, cos x ला आपण जर t म्हटलं तर हा 2t स्क्वेअर मायनस 1 मायनस t इज इक्वल टू 0. म्हणजे एक प्रकारे हा क्वाड्रॅटिक इक्वेशन झाला, बरोबर. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपण रूट्स काढू शकतो. या ठिकाणी मी याला सिम्प्लिफाय करण्या अगोदर व्यवस्थित लिहितो, cos स्क्वेअर x मायनस cos x मायनस 1 इज इक्वल टू 0. आता बघा, दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑफ cos x. आता आपल्याला दोन असे नंबर शोधायचे आहेत ज्यांचा प्रोडक्ट किती असला पाहिजे, 2 इंटू मायनस 1 इज इक्वल टू मायनस 2 प्रोडक्ट असला पाहिजे. आणि त्यांचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन म्हणजे या cos x चा कोफिशियंट असला पाहिजे -1, बरोबर. हे दोन नंबर कुठले होतात, -2 आणि +1. बघा बरं, दोघांचा प्रोडक्ट -2 आणि दोघांचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन काय होणार, -1, बरोबर आहे. सो या ठिकाणी मायनस cos x ला आपण लिहायचं -2 cos x आणि +1 cos x. सो हा काय होणार आपल्याकडे इक्वेशन, 2 cos स्क्वेअर x मायनस 2 cos x प्लस cos x -1 इक्वल टू 0. या ठिकाणी ही टर्म जशाल तशी, ही टर्म जशाल तशी, फक्त मायनस cos x ला -2 cos x प्लस cos x लिहिलं मी. इथून जर मी 2 cos x कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार, इथं राहिला cos x, इथं राहिला -1, इथून काढला आपण +1 कॉमन तर इथं राहिला cos x आणि हा राहिला -1 इक्वल टू 0. या दोन्ही ठिकाणी बघा cos x -1 हा ब्रॅकेट सेम आहे. आता हा ब्रॅकेटच कॉमन घेतो मी. ब्रॅकेट कॉमन घेतला तर काय झाला, हा cos x -1 हा ब्रॅकेट कॉमन आला. इथं आपल्याकडे उरला 2 cos x, 2 cos x. इथं आपल्याकडे उरला +1 इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट 0 असेल तर दोघांपैकी कमीत कमी एक नंबर तरी 100% 0 पाहिजे. म्हणजे काय हो, एकतर cos x -1 हा 0 असेल किंवा 2 cos x प्लस 1 हा 0 असेल. cos x -1 म्हणजे 0 असेल तर cos x इक्वल टू किती झाला, 1. हा -1 पलीकडे पाठवा, +1 होऊन जाईल. 2 cos x इक्वल टू 1 असेल, 1 पलीकडे जाऊन -1 होऊन जाईल. 2 cos x इक्वल्स टू -1 आणि cos x इक्वल्स टू 2 पलीकडे पाठवा, -1/2. सो cos x ची व्हॅल्यू काय झाली आपल्याकडं, -1 डिवायडेड बाय 2.
आता cos x इक्वल टू 1 ही व्हॅल्यू 0 to 360 मध्ये 0 to 360 मध्ये फक्त cos 0 इक्वल टू पण 1 असतो आणि cos 2π इक्वल टू सुद्धा 1 असतो. बट x ची व्हॅल्यू इक्वल टू 2π नाही आहे, त्याच्यामुळे ही व्हॅल्यू आपण घेऊ शकत नाही आणि ही व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. देअरफॉर cos 0 इक्वल टू 1, त्याच्यामुळं x ची व्हॅल्यू 0 हा आपल्याकडे एक सोल्युशन आलेला आहे. x ची व्हॅल्यू 0. त्याच्यानंतर cos x ची व्हॅल्यू -1/2 जर असेल तर बघा आपण क्वाड्रंट डायग्राम जर पाहिली तर cos पहिल्या आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये काय असतो? पॉझिटिव्ह. cos ची व्हॅल्यू आपल्याकडे निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे पहिल्या चौथ्यामध्ये cos येतच नाही. आता cos आला मग सेकंड आणि थर्ड मध्ये. cos 60 ची व्हॅल्यू असते 1/2, बट सेकंड क्वाड्रंटमध्ये गेलं तर ती व्हॅल्यू होते मायनसमध्ये, बरोबर. म्हणून अलाइड अँगल थिअरम मी यूज केला आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये जाण्यासाठी सपोज हा आपल्याकडे पाय आहे, हा π/2 असतो, हा 0 असतो आणि हा 3π/2 असतो. कॉसचा मला तोच अँगल जो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे पण तो सेकंडमध्ये पाहिजे असेल फक्त साईन चेंज करून, तर त्याला π - θ म्हणायचा. मला तोच कॉसचा अँगल पाहिजे असेल थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन चेंज करून, तर त्याला π + θ म्हणायचा. मग आपल्याला माहिती आहे की फर्स्ट क्वाड्रंटमध्ये cos 60 म्हणजेच cos π/3 1/2 असतो. सो मला हा जर 1/2 सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल पाहिजे तर π - π/3 म्हणायचं. थर्डमध्ये पाहिजे असेल तर π + π/3 म्हणायचं. अलाइड अँगलनुसार व्हॅल्यू फक्त निगेटिव्हमध्ये जाते. सो cos π - π/3 याची व्हॅल्यू असते -1/2 आणि cos π + π/3 याची पण व्हॅल्यू असते -1/2. π - π/3 म्हणजे किती झाला हा? cos 3π - π म्हणजे cos 2π/3 इक्वल टू व्हॅल्यू -1/2. हा 3π + π म्हणजे cos 4π. cos 4π/3 इक्वल टू व्हॅल्यू -1/2. सो बेसिकली cos 2π/3 ची व्हॅल्यू -1/2 आणि cos 4π/3 ची व्हॅल्यू -1/2. 2π/3 आणि 4π/3 हे दोन्ही अँगल 0 आणि 2π च्या मध्ये आहेत, त्याच्यामुळे ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याकडे व्हॅलिड आहेत, बरोबर. सो देअरफॉर x ची व्हॅल्यू झाली 2π/3, x ची व्हॅल्यू झाली 4π/3 आणि x ची व्हॅल्यू झाली 0. देअरफॉर x इक्वल टू 0, x इक्वल टू 2π/3 अँड x इक्वल टू 4π/3. हे तीन आपल्याकडं काय आहेत? रिक्वायर्ड एक्स कोऑर्डिनेट्स आहेत. ठीक आहे. एकदम सोपा क्वेश्चन, जेवढ्या डिटेलमध्ये घेता येईल पॉसिबल असेल तेवढं मी घेण्याचा प्रयत्न केलाय. सो आय होप तुम्हाला हा समजला असेल. याच्यामध्ये काही जरी डाऊट असेल तरी 100% तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आपल्या चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो. सो 100% तुम्हाला सुद्धा रिप्लाय करणार म्हणजे करणार. सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल. आता तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. रेग्युलर स्टुडंट्सला माहीत आहेत तरी सुद्धा मी परत सांगतो. नंबर 1, सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा सबस्क्रायबरचा काउंट वाढतो. मला ते पाहून छान वाटतं. मला वाटतं की अजून विद्यार्थी आपल्याकडून मॅथ शिकण्याची इच्छा ठेवून आहेत आणि त्याच्यामुळे मग मला एक्स्ट्रा प्रोत्साहन मिळतं आणि मी तुमच्यासाठी असे हेल्पफुल व्हिडिओ बनवत राहू शकतो. नंबर 2, तुम्हाला करायचं आहे कमेंट करायची आहे. सर कमेंट काय करू मी? कमेंट करायचं आहे की जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तो डाऊट विचारायचा कमेंट सेक्शनमध्ये. जर डाऊट नसेल, सगळं समजलं असेल, सो टाईप करा थँक्यू सर, आम्हाला सगळं समजलं. ते वाचून सुद्धा मला आनंद होईल. आणि जर डाऊट सुद्धा नसेल आणि तुम्हाला बाकी पण काही थँक्यू वगैरे म्हणायचं नसेल तर तुम्ही दुसरा काही मुद्दा सांगू शकता, कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सर मला या एक्झामची तयारी करायची, सर मी फिजिक्सच्या अभ्यासामध्ये मागं पडतोय, सर माझं टाईम मॅनेजमेंट चुकतंय, सर माझी आयटम मला त्रास देते, काही पण तुमचा मुद्दा असेल, तुमच्या आणि तुमच्या अभ्यासाच्या मध्ये अडथळा बनून येणारा प्रत्येक पॉईंट आपण सॉल्व्ह करून टाकू. विचारा फक्त कमेंट सेक्शनमध्ये. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला करायची मित्रांनो, तुमच्या कमीत कमी एका मित्राला, फक्त एका, हा व्हिडिओ शेअर करा ज्याला या व्हिडिओमुळं डिफरन्शिएशनमध्ये हेल्प होईल. तुमच्यामुळे एखाद्याचा अभ्यासामध्ये फायदा होत असेल तर त्या एवढं चांगलं काम कुठलंच नाही आहे आणि त्या चांगल्या कामाचं पुण्य तुम्हाला याच जन्मामध्ये 100% मिळणार. तुमचा गुरु म्हणून मी हा दिलेला आशीर्वाद आहे. ठीक आहे. बाकी बस भेटतो मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत हसत रहा, खेळत रहा आणि शिकत रहा. यार तुम्हें इस वीडियो में कोई भी डाउट है या फिर इन जनरल मैथ्स में कोई भी डाउट है तो कमेंट सेक्शन में पूछो. मजाक नहीं कर रहा. अपने चैनल पर हजारों कमेंट्स आते हैं, मैं सबको रिप्लाई करता हूँ, तुम्हें भी करूँगा. मेरा नाम है स्पार्क और मैं पढ़ाता हूँ मैथ्स.